नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 4 सजीवांतील पोषण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा। या ठिकाणी या प्रकारचे प्राणी दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करायचे आहे। या प्रकारे अन्न प्रकारानुसार वर्गीकरण: शाकाहारी प्राणी गाय, हरिण, शेळी, म्हैस; मांसाहारी प्राणी वाघ, सिंह, बेडूक; मिश्राहारी प्राणी चिमणी, मानव, झुरळ; स्वच्छताकर्मी गिधाड; मृतोपजीवी जीवाणू आणि कवके; आणि परजीवी गोचिड। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे, आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे। या प्रकारे बघा, पहिलं परजीवी वनस्पती अमरवेल; दुसरं कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा; तिसरं मृतोपजीवी वनस्पती भूछत्र; आणि चौथं सहजीवी वनस्पती दगडफूल। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यातील अ, सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर: पहिला मुद्दा आहे, सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात। या जीवनक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी पोषण आवश्यक असते। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते। पुढचा प्रश्न, वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा। उत्तर: प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात। जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात। प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक समीकरण आहे या प्रकारे: 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O पाणी। या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते, हरितद्रव्याच्या सहाय्याने ग्लुकोज तयार होतं, C6H12O6 म्हणजे ग्लुकोज प्लस 6O2 म्हणजे ऑक्सिजन। प्रश्न पुढचा बघणार आहोत, परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतीचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा। उत्तर: ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते त्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात। परपोषी वनस्पतीचे प्रकार कीटकभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी। परजीवी वनस्पती: अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात, अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात। त्यांचे 2 प्रकार आहेत, पहिलं अर्धपरजीवी उदाहरणार्थ बाणगुळ आणि दुसरं संपूर्ण परजीवी उदाहरणार्थ अमरवेल। ब आहे कीटकभक्षी वनस्पती। कीटकांचे भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात, उदाहरणार्थ घटपर्णी ड्रॉसेरा। पुढचा मुद्दा आहे मृतोपजीवी वनस्पती। मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषक द्रव्ये शोषण करतात, उदाहरणार्थ कवकवर्गीय सजीव। पुढचा प्रश्न आहे, प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या स्पष्ट करा। प्राण्यांमध्ये पोषणाचे 5 महत्त्वाचे टप्पे आहेत: अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण व उत्सर्जन। पहिला मुद्दा आहे अन्नग्रहण। अन्न मुखावाटे शरीरात घेणे म्हणजे अन्नग्रहण करणे।
दुसरं पचन, निरनिराळ्या विकारांच्या सहाय्याने अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात केले जाणे म्हणजे पचन होय. तिसरं शोषण, या टप्प्यात पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जातात. चौथा मुद्दा आहे सात्मीकरण, आतड्यातील रक्तवाहिन्यात शोषलेले द्रावणीय अन्न घटक शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वाहून नेणे आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणे म्हणजे सात्मीकरण होय. पुढचं आहे उत्सर्जन, पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न गुदद्वारा वाटे शरीराच्या बाहेर टाकणे. पुढचा प्रश्न आहे एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर, एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव म्हणजे अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा. त्यातील अ, कीटकभक्षी वनस्पतीचा रंग आकर्षक असतो. उत्तर, कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो. पुढचा प्रश्न, फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. उत्तर, कीटकांमध्ये खास कार्य करणारे मुखावय असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. पुढचा प्रश्न, वनस्पती आणि प्राणी त्यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघतक्ता तयार करा. बघा, या प्रकारे हा ओघतक्ता आपण लिहू शकतो. पोषण बघा, वनस्पती आणि प्राणी. वनस्पतीचे पोषण आहे स्वयंपोषी, परपोषी आणि सहजीवी प्रकारे, आणि त्यांचे दोन प्रकार आहेत, कीटकभक्षी आणि मृतोपजीवी. तर प्राण्यांमध्ये समभक्षी, मृतोपजीवी आणि परजीवी हे 3 प्रकारचे पोषण होते. तर त्याचे 2 प्रकार आहे मृतोपजीवीचे, बाह्य परजीवी आणि अंतरपरजीवी. प्रश्न क्रमांक 6, विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर, आपण जरी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ घरात तयार करत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थांपासून बनवतो. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. पुढचा प्रश्न, स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते का? उत्तर, स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते, कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरू शकतील किंवा राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात. पुढचा प्रश्न आहे, वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात, असे का? उत्तर, वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात, त्यामुळे अवलंबून असणारे परपोषी कमी असतात. जरी समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती, प्लवंक नावाचे तरंगणारे जीव असतात. त्यांच्यावर आणि प्लवंकावर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात. पुढचा प्रश्न, हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? उत्तर, हिरव्या भागात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश संश्लेषण होते, त्यातूनच अन्न निर्मिती होते. म्हणून हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही.
पुढचा प्रश्न, बाह्य परजीवी व अंतरपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? उत्तर, परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्य परजीवी चूषकासारखे किंवा सुईसारखे मुखावय वापरून रक्त शोषतात. उदाहरणार्थ डास, ढेकूण, डासांसारखे कीटक मलेरिया, डेंग्यू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंतरपरजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्य परजीवी व अंतरपरजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 4 सजीवांतील पोषण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.